रामकृष्ण हरी मंडळी, आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण आहोत पंढरपुरामध्ये आणि पंढरपुरामध्ये वारीचा आनंद घेतोय. पांडुरंगाच्या सानिध्यात असल्याचा एक ईश्वरी अनुभव घेतोय. आज आपण आपल्या आराध्य दैवत विठुरायाच्या मंदिर परिसर आणि चंद्रभागा तीरावरची सफर करूयात. तर चला विठुरायाची ही नगरी म्हणजेच पंढरपूर पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून. अफाट दिसणारा हा जनसमुदाय पंढरपुरामध्ये का आलेला आहे? का तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्या आराध्य दैवत विठुरायाला भेटण्यासाठी. पण हे विठुराया पंढरपुरात कसे आले हे माहिती आहे का? चला आपण जाणून घेऊयात. विठ्ठल आणि पंढरपूर यांच्या संदर्भात 3 पुराणांमध्ये उल्लेख आला आहे. स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णुपुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे. भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीवरण म्हणजे आजच्या पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांना आपला भक्त पुंडलिक याची आठवण झाली. भगवंत स्वतः पुंडलिक यांच्या दारी पोहोचले तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होते. त्यांना घरी कोणीतरी आले आहे हे कळाले. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रह्म भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले. भगवंताने पुंडलिक यांना आवाज दिला, पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे, ये भेट घे आणि मला लगेच जायचंय. पण पुंडलिकाने आतून आवाज दिला, नाही, जोपर्यंत माझ्या आईवडिलांची सेवा संपत नाही, जोपर्यंत ते गाढ झोपी जात नाही, तोपर्यंत मी तुम्हाला भेटणार नाही. भगवंत कंटाळले. पुंडलिकाला पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागले, पुंडलिका, अरे मला भेटायला तरी ये. मला भेटण्यासाठी लोकांची गर्दी असते, तुला भेटण्यासाठी मी आलोय तर तू येत नाही. आई वडिलांच्या सेवेमध्ये असं ठेवलंय तरी काय? चिडलेले पुंडलिकाने वीट फेकली, या विटेवर उभे राहा, पण माझी आई वडिलांची सेवा संपल्याशिवाय मी तुम्हाला भेटणार नाही, तुमच्या दर्शनाला येणार नाही. भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. त्यानंतर आई वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले. त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली. परंतु भगवंत तर आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले होते. त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले. भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर त्याच ठिकाणी राहावे अशी विनंती केली. आणि मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून विठ्ठल बनून उभे राहिले. त्याच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या निमित्ताने आषाढी आणि कार्तिकीला लाखो वारकरी हे राज्यभरातून जात असतात. संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात, महाराष्ट्रात असंख्य प्रथा आहेत, परंतु पंढरीची वारी ही प्रथा नाही, ती साधनाही नाही, तो एक उत्सव आहे. विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना आहे. पंढरपूरची वारी ही सामूहिक उपासना पद्धत आहे. विठ्ठलाची उपासना करणाऱ्या लोकांना वारकरी म्हणतात. वारीसोबत जाणारे वारकरी असतात. वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशी 2 वेळा केली जाते. वारीसाठी हजारो लोक विविध गावांवरून संतांच्या गावी एकत्र येतात. नाचत गाचत खेळत रमत गमत दिंडीत सहभागी होतात. वारी अन पालखी यांमध्ये फरक तो काय? महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संतांना वगळून व्याख्या करताच येणार नाही. वारी ही खूप जुनी परंपरा आहे, परंतु पालखी ही वारीसारखी नसून परंपराही नाही. पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात. 1685 मध्ये तुकाराम महाराजांचे 3रे चिरंजीव नारायण महाराज यांनी प्रथम पालखी सोहळा सुरू केला. जगद्गुरू नारायण महाराज यांनी सुरू केलेला पालखी सोहळा म्हणजे वारीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल.
त्यांनी वेगवेगळ्या गावांवरून जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या, तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका घेतल्या. त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली. त्यावेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेल्या जात होत्या. दोन्ही पादुका एकाच पालखीत जाऊ लागल्या. त्यामुळेच ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा हे भजन सुरू झाले. 1685 पासून 147 वर्ष या पद्धतीने पंढरपूरला पालखी जात होती. त्यानंतर 1832 मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जाऊ लागल्या. आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या, सत्पुरुषांच्या पालख्या ह्या पंढरीत येत असतात. राज्यभरातून 200 ते 250 पालख्या ह्या पंढरपूरला जातात आणि या मानाच्या पालख्यांच्या सोबत जवळपास 4 ते 5 हजार उपदिंड्या ह्या पंढरपूरकडे वाटचाल करत असतात. भेटी लागे जीवा माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुडी. आज लाखो लोक शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून चालत पंढरीच्या आषाढी यात्रेला येतात. ही पायी वारीची परंपरा 1000 वर्षांपेक्षा जुनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होत होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते. ते ज्ञानदेवांना व इतर मुलांना पंढरीच्या वारीला घेऊन गेले होते. साधू संत मायबाप तीही केले कृपादान, पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान, असे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी एका अभंगात म्हटले आहे. नामदेवांनी विठ्ठलाच्या आरती आषाढी कार्तिकी यात्रेचा उल्लेख केला आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती, दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओवाळती. एका अभंगात नामदेव महाराज म्हणतात की पांडुरंगच भक्तांना सांगत आहे, बाबा रे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेसे गुज पांडुरंग. ही परंपरा भानुदास व एकनाथ महाराज या संतांनी चालवली. भानुदासांनी तर विजयनगरला नेलेली मूर्ती परत आणली व वारीची परंपरा खंडित होऊ दिली नाही. एकनाथ महाराज सुद्धा पायी वारी करत होते. त्यांनी अभंगात म्हटले आहे, धन्य धन्य पंढरपूर वाहे भिवरा समोर, म्हणूनी नेमे वार करी करीती वारी अहर्निशी. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या काळातही पंढरीची वारी मोठ्या प्रमाणात भरत होती. ते म्हणतात, आषाढी निकट आला कार्तिकीचा हट, पुरे दोन्हीचं बाजार नलगे आणिक व्यापार. असे म्हणतात की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून पंढरीची वारी ही पायी करत होते. तुकाराम महाराजांची परंपरा बहिणाबाई व त्यांचे वंशज 14 टाळकरी, रामेश्वर भट अशा अनेक लोकांनी पुढे चालवली. पण ती चालवणाऱ्यांमध्ये साक्षात्कारी संत होते. नंतर संत विठोबारायांना तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला व उपदेश केला. निळोबारायानंतर शंकरस्वामी शिवूरकर यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांच्यापासून मल्लाप्पा वास्कर यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांनी फड काढला. नाथ, तुकोबा यांच्यानंतर लुप्त झालेल्या फडांना त्यांनी पुन्हा चालना दिली. त्यानंतर प्रमुख फड निर्माण झाले. त्यात वास्कर फडाला अग्रस्थान प्राप्त झाले. तुकाराम महाराजांचे पणतू गोपाळबुवा यांचाही फड महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजानंतर नामदेव, गोरा कुंभार, नरहरी सोनार, त्यानंतर भानुदास, एकनाथ, तुकाराम, निळोबा, शंकरस्वामी, शिवूरकर, मल्लाप्पा वास्कर यांनी पंढरपूरच्या वारीचा क्रम वाढवीत नेला. ज्ञानेश्वर महाराजांचा आजचा जो सोहळा आहे त्याची सुरुवात मात्र 200 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या हैबत बाबा यांनी केली.
त्यांचा जन्म सरदार कुळात झाला होता। ते ग्वाल्हेरहून परत येत असताना चोरांनी त्यांना गाठले व एका गुहेत कोंडले। तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला। त्याच राजाच्या नायकास मुलगा झाला व आनंद प्रित्यर्थ त्यांनी हैबत बाबांना सोडले। ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आपण सुटलो, आता उर्वरित आयुष्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करू असा निर्धार करून ते आळंदीला आले व तेथेच राहिले। आळंदीला माऊलींच्या समाधीपुढे रात्रीच्या शेज आरतीपासून सकाळच्या आरतीपर्यंत ते भजन करीत। त्यांनी मनोभावे माऊलींच्या सेवेत आपले आयुष्य घालवले। त्यांच्यापूर्वी माऊलींच्या पादुका गळ्यात घालून पंढरपूरच्या वारीला येण्याची प्रथा होती। हैबत बाबांनी त्या पादुका पालखीत घालून दिंड्या काढून भजन करत सोहळा करण्याची परंपरा सुरू केली। आजची पालखी सोहळा त्यांच्या परिश्रमाचे व भक्तीचे फळ आहे। हैबत बाबांना खंडोजी बाबा नावाच्या एका महात्माने खूप सहाय्य केले। खंडोजी बाबांचे टाळकरी एक शेडगे बाबा होते। त्यांनी पालखी सोहळा वाढवण्याच्या कामी खूप कष्ट केले। या पालखी सोहळ्यात हत्ती वगैरे लवाजमा औंधच्या राजाकडून येत होता। त्याला त्या काळचे राजे पेशवे हे मदत करत असत। पुढे इंग्रजांचे राज्य आल्यावरही या सोहळ्याच्या खर्चाची तरतूद सरकारकडूनच येत होती। हा अपूर्व सोहळा जगात अद्वितीय सोहळा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, एकादशीच्या दिवशी आपण पंढरपूरची हवाई सफर केली। ही पंढरपूर आणि चंद्रभागा तीरावरची हवाई सफर आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।